15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल, असा प्रश्न विचारलेला आहे। आता हे जे मिश्रण आहे त्या मिश्रणात अल्कोहोलचे प्रमाण किती आहे? 40% आहे, परंतु किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल, हे आपल्याला काढायचं आहे। तर आता हे खाली सूत्र दिलेलं आहे, सूत्राप्रमाणे वरील गणित सोडवायचं आहे। सूत्र काय आहे बघा, मिश्रण कंसात मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण वजा अपेक्षित अल्कोहोलचे प्रमाण भागिले अपेक्षित अल्कोहोलचे प्रमाण, या सूत्रामध्ये किमती टाकायच्या आहेत। आता बघा मिश्रण किती आहे, इथे 15 लिटरचं मिश्रण आहे, कंसामध्ये मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती आहे, इथे दिलेलं आहे 40% आहे, म्हणून 40 लिहिले कंसामध्ये, वजा अपेक्षित किती आहे, अपेक्षित 25% आहे, कंस पूर्ण, पुन्हा भागिले अपेक्षित अल्कोहोलचे प्रमाण आहे तसे 25। आता बघा हे सोडवून घ्यायचं आहे। 15 कंसात 40 वजा 25 केलं तर किती येईल? 15 येईल, भागाकारात 25 आहे तसे आहे। पुन्हा आता हे 15 कंसात 15 आहेत, म्हणजे यांचा गुणाकार होईल, 15 गुणिले 15 बरोबर किती आले? 225 भागिले 25 आले, आणि याला जर भाग घालवला 25 एके 25, 25 नव्वे 225, म्हणजे आता हे जे उत्तर आलेलं आहे 9 हे काय होईल? 9 लिटर पाणी टाकावं लागेल त्या मिश्रणामध्ये, तेव्हा अल्कोहोलचे प्रमाण किती होईल? 25, अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल, म्हणजे आपलं प्रश्नाचं उत्तर काय आहे? 9 लिटर पाणी टाकावे लागेल।